नमस्कार मित्रांनो, कथेचा ठेवा या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज महिलांना प्रेरणा देणारी अशी कथा आज आपण पाहणार आहोत. कथेचं नाव आहे आई झाली कलेक्टर. गावातल्या छोट्याशा झोपडीत कमलाबाई राहायची. हातावर पोट असलेलं गरीब घर, वडील शेतमजूर, आई घरकाम करणारी. रोज दुपारपर्यंत काम करून आईचं अंग रापून जायचं आणि वडील दारू पिऊन घरी यायचे. अशा परिस्थितीत सुद्धा कमलाबाईला शिकायची प्रचंड आवड होती. शाळेतली प्रत्येक वही ती काळजीपूर्वक जपून ठेवायची. शिक्षकांनी दिलेलं काम नीट करून जायची. अभ्यासाची आवड इतकी होती की रात्रभर कंदील लावून ती शिकायची. आईला ती नेहमी म्हणायची, आई मी मोठी होऊन खूप शिकणार आहे, माझ्या घरचं आयुष्य बदलणार. पण परिस्थिती तिच्यासमोर उभी ठाकायची. अनेकदा शाळेची फी भरणं कठीण व्हायचं. वर्ग शिक्षकांनी तिला मोफत पुस्तके दिली. शेजारणीकडून ती वही मागून घेत असे. कमलाबाईचं शिक्षण 12वी नंतर थांबलं. घरची परिस्थिती पाहून आईवडिलांनी तिचं लग्न एका साध्या कुटुंबात लावून दिलं. नवरा सरकारी नोकरीत नव्हता, पण प्रामाणिक होता. लग्नानंतर लवकरच 2 मुलं झाली. घर, संसार, मुलं, स्वयंपाक, शेतीची कामं या सगळ्यात कमलाबाई गुंतली. शिक्षण थांबलं होतं, पण मनातल्या आकांक्षा अजूनही जिवंत होत्या. एकदा मुलगी शाळेतून येऊन म्हणाली, आई आमच्या शाळेत कलेक्टर मॅडम आल्या होत्या, किती छान बोलत होत्या, त्यांचं किती कौतुक झालं. ते ऐकून कमलाबाईच्या मनात धग पेटलं. मी का नाही होऊ शकत कलेक्टर? तिचं मन सतत विचार करू लागलं. संसार, जबाबदाऱ्या असूनही शिक्षण सुरू ठेवायचं ठरवलं. मुलं झोपल्यावर रात्री ती अभ्यास करत बसायची. जुनी पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. हळूहळू तिनं पदवी पूर्ण केली. गावकऱ्यांना तिचा हा हट्ट वेडसरपणा वाटायचा. आई असून सुद्धा शिकते, आता या वयात कलेक्टर होणार का, असं लोक हसत बोलायचे. पण कमलाबाई डगमगली नाही. नवऱ्याचा तिला खूप पाठिंबा होता. तो म्हणायचा, लोक काहीही बोलत, तू शिक, मी तुझ्या पाठीशी आहे. अभ्यास करताना तिला अनेकदा थकवा यायचा, डोळे जड व्हायचे, पण मन मात्र सांगायचं, तू हे करशील. कलेक्टर व्हायचं म्हणजे UPSC किंवा राज्यसेवा परीक्षा द्यावी लागणार होती. गावात अभ्यासाची साधनं नव्हती, इंटरनेट नव्हतं, वाचनालयही दूर होतं. पण तिनं जिद्द सोडली नाही. नवऱ्यानं पगारातून थोडे पैसे वाचवून शहरात तिचा प्रवेश घेतला. ती रोज सायकलवर 15 किलोमीटर जाऊन क्लासला जायची. मुलांना सांभाळणं, स्वयंपाक करणं, शेतीची मदत करणं आणि त्याचबरोबर अभ्यास करणं, हा सगळा प्रवास तिच्यासाठी अत्यंत कठीण होता. अनेकदा तिला स्वतःलाच प्रश्न पडायचा, मी खरंच कलेक्टर होऊ शकेन का? पण प्रत्येक वेळी मुलीच्या डोळ्यातलं स्वप्न तिला बळ द्यायचं. पहिल्यांदा तिने राज्यसेवा परीक्षा दिली. निकाल लागला. अपयश. मन हेलावलं. डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी आई आहे, माझं वयही झालं आहे, कदाचित माझ्यासाठी नाही हा मार्ग. पण नवऱ्यानं धीर दिला. अपयश म्हणजे शेवट नाही, सुरुवात आहे. तो क्षण तिच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरला. पुन्हा ती तयारीला लागली. रोज 5 तास अभ्यास, शेतीच्या कामातून सुट्टी मिळाली की पुस्तक हातात. मुलं शेजाऱ्यांकडे खेळत असताना ती नोट्स लिहायची. दुसऱ्या प्रयत्नात ती मुलाखतीपर्यंत पोहोचली, पण निवड झाली नाही. तिसऱ्या प्रयत्नात मात्र तिचं स्वप्न पूर्ण झालं. निकाल लागला आणि कमलाबाईचं नाव कलेक्टर म्हणून घोषित झालं. त्या दिवशी गावात सगळीकडे जल्लोष झाला. जे लोक तिची थट्टा करत होते तेही म्हणाले, खरंच कमलाबाईनं इतिहास घडवलाय. आईने मुलांना मिठीत घेतलं. डोळ्यातून पाणी आलं. आज माझा विजय म्हणजे तुमच्या भविष्याचं उज्ज्वल दार आहे, ती म्हणाली. नवऱ्याने अभिमानाने डोकं उंचावलं. आई वडिलांना वाटलं, आमचं शिक्षण थांबलं, पण मुलीनं आमच्या स्वप्नांना पंख दिले.
कलेक्टर झाल्यावर कमलाबाईनं पहिलं काम मुलींच्या शिक्षणासाठी केलं. गरीब घरच्या मुलींना मोफत शिक्षण मिळावं, त्यांना पुस्तक, वसतिगृह, मार्गदर्शन मिळावं यासाठी तिनं योजना राबवल्या. गावातील मुलींना ती नेहमी सांगायची, मी आई असूनही जबाबदाऱ्या सांभाळून कलेक्टर झाले. तुम्हीही होऊ शकता. फक्त स्वप्न पहा आणि त्यासाठी जिद्द ठेवा. एका गरीब घरातून आलेली, संसार सांभाळणारी आई असलेली स्त्री आपल्या मेहनतीनं, जिद्दीनं, धैर्यानं कलेक्टर झाली. तिचा प्रवास हा फक्त तिच्या कुटुंबाचा नव्हे तर हजारो मुलींचा प्रेरणादायी मार्गदर्शक ठरला. आज लोक म्हणतात, आई झाली कलेक्टर. अशा छान प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी, भावनिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.